नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा: बीड लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी काढून घेतलेली आहे आणि त्याऐवजी त्यांच्या भगिनी असलेल्या राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परंतु अशा स्थितीमध्ये पंकजाताई मुंडे यांनी सातत्यानं सांगितलं होतं की मला लोकसभा निवडणूक लढवायची नाहीये, मी विधानसभा निवडणूक लढणार आहे आणि विशेषतः प्रीतमताई मुंडे यांचं ताट मी ओढून घेणार नाही, त्यांच्यावर मी अन्याय करणार नाही, त्यांच्या जागेवर मी उभा राहणार नाही. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली होती की ज्या जागेवरती उमेदवार निवडून येईल त्यालाच त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल, ही नीती भारतीय जनता पार्टीनं अवलंबिली. आणि म्हणून त्यांच्या एक लक्षात आलं की प्रीतमताई मुंडे या बीड जिल्ह्यामध्ये आता पुन्हा एकदा नव्यानं खासदार होऊ शकणार नाहीत, कारण गोपीनाथराव मुंडे हे खासदार झाल्यानंतर त्यांचं अपघाती निधन झालं होतं आणि त्यानंतर प्रीतमताई मुंडे या सहानुभूतीच्या लाटेवरती त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या. परंतु दुसऱ्या वेळी ज्यावेळेस त्यांनी पहिल्या टर्म मध्ये काम केलं, दुसऱ्या टर्म मध्ये ज्यावेळेस प्रीतमताई मुंडे पुन्हा बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घेऊन उभा राहिल्या, त्यावेळेस मात्र प्रीतमताई या मोठ्या मताधिक्यानं बीडच्या खासदारही झाल्या होत्या. आता ही त्यांची तिसरी टर्म होती, मात्र यावेळी त्यांना जनता ही निवडून देईल की नाही ही शंका भाजपला वाटली आणि त्यामुळे त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्यावरती ती जबाबदारी दिली आणि त्यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिली. अशा स्थितीमध्ये ती उमेदवारी इच्छा नसतानाही पंकजाताई मुंडे यांनी घेतली. परंतु प्रीतमताई यांना मी विस्थापित करणार नाही, त्यांना कुठंतरी मी प्रस्थापित म्हणून ठेवेल, ही भूमिका पंकजाताईंची सुरुवातीपासून होती. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये दौरा केला, पहिली फेरी पूर्ण केली आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना जाहीर सभेमध्ये पंकजाताई मुंडे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला, एक खळबळजनक दावाही केला. त्यांनी असं सांगितलं की मी उमेदवारी नको नको म्हणून विनंती करत होते, दारोदार जात होते, परंतु माझं कोणीही ऐकलं नाही, उमेदवारी मला दिलेली आहे. प्रीतमताई आता या उमेदवारीपासून बाजूला राहिलेल्या आहेत. एकीकडे राज्यामध्ये भावाभावाचे भांडणं होत आहेत, बहीण भावाचे भांडणं होत आहेत, परंतु प्रीतमताईंची उमेदवारी मला दिल्यानंतर माझ्या स्वागताला प्रीतमताई मुंडे याच बीड जिल्ह्यामध्ये उपस्थित होत्या. त्यांनी माझं स्वागत केलं. मी प्रीतमताईंना विस्थापित होऊ देणार नाही, मी त्यांना लवकरच नाशिक मधून उमेदवारी देते, असं पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी जाहीर केलं. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे, कारण नाशिक मतदारसंघामध्ये एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. त्या ठिकाणी शिवसेनेचा दावा असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आपल्या उमेदवारासाठी ती जागा सुटावी अशी मागणी महायुतीकडे करण्यात येते. त्यासोबत भारतीय जनता पार्टी ही सुद्धा या जागेसाठी अडून बसलेली आहे. अशा स्थितीमध्ये तिन्ही पक्षामध्ये एक नाही अनेक उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि विशेषतः छगनराव भुजबळ यांनीच नाशिक मधून लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी महायुती त्या ठिकाणी प्रयत्न करते. विशेष म्हणजे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की छगनराव भुजबळ हे सुद्धा नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, ते पहिल्यापासून इच्छुक आहेत. आणि मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे, ज्यावेळेस छगनराव भुजबळ हे लोकसभेसाठी इच्छुक होते, नाशिक मधून लढण्याची त्यांची इच्छा होती, त्याचवेळी एकनाथराव शिंदे जे की मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेचे प्रमुख आहेत, त्यांनी छगनराव भुजबळ यांना फोनवर विचारणा केली की तुम्ही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी माझी अपेक्षा आहे. परंतु छगनराव भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं की नाशिक जिल्हा माझा आहे, नाशिक मतदारसंघ माझा आहे, मी त्या ठिकाणी राहतो आणि त्यामुळं माझी इच्छा ही नाशिक आहे, शिरूर नाही, असा खुलासा छगनराव भुजबळ यांनी स्वतः माध्यमांच्या समोर केलेला आहे. म्हणजे एकीकडे हेमंत गोडसे उमेदवारी नाशिक मधून मागतायत, छगन भुजबळ त्या ठिकाणी तटून बसलेले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे नेते छगन भुजबळांना नाशिक मधून उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतायत. आणि अशा स्थितीमध्ये बीड जिल्ह्यातून पंकजाताई मुंडे ज्या की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, त्यांनी थेट विधान केलेलं आहे की प्रीतमताई मुंडे यांना मी विस्थापित होऊ देणार नाही, तर त्यांना मी नाशिक मधून उमेदवारी देते आणि त्यांना त्या ठिकाणी मी संधी देते. ह्याच दावा ज्यावेळेस पंकजाताई मुंडे यांनी केला, याची झळ नाशिक मतदारसंघामध्ये बसली आणि विशेषतः छगन भुजबळ यांना बसली. त्यांनी तात्काळ मीडियाशी संपर्क साधताना सांगितलं की पंकजाताई मुंडे यांनी नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देऊ नये, त्यांनी बीड मतदारसंघातून निवडणूक लढतायत त्याच ठिकाणी लक्ष केंद्रित करावं, निवडून येण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन प्रयत्न करावेत, कारण त्यांना त्या ठिकाणी निवडून येणं गरजेचं आहे. त्यांनी नाशिककडे लक्ष देऊ नये, कारण नाशिककडे तिन्ही पक्षामध्ये अनेक उमेदवार आहेत, तेच उमेदवारी या ठिकाणी मागतायत. विशेष म्हणजे वंजारी समाजाला जर उमेदवारी द्यायची असेल तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा वंजारी समाजाचे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते या ठिकाणी आहेत. त्यामुळे पंकजाताईंनी नाशिककडे लक्ष न देता
बीड लोकसभा तुम्ही लढताय त्याच ठिकाणी लक्ष केंद्रित करावं असा खरमरीत सल्ला छगनराव भुजबळ यांनी पंकजाताई मुंडे यांना या ठिकाणी दिलेला आहे. छगनराव भुजबळ यांच्या या सल्ल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई मुंडे यांच्या गटामध्ये सुद्धा हालचाल झालेली आहे. कारण छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत, तर पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आता विद्यमान उमेदवार आहेत. अशा स्थितीमध्ये छगनराव भुजबळ यांच्याच मतदारसंघावर आणि त्यांच्याच उमेदवारीवर त्या ठिकाणी चर्चा घडत असताना थेट पंकजाताईंनी आपल्या भगिनीसाठी नाशिकवर दावा करणं हे मुळात नाशिककरांनाही त्या ठिकाणी पटलंय की नाही पटलंय हे आपल्याला पाहावं लागेल. परंतु प्रीतमताई मुंडे यांचं सासर हे नाशिक जिल्ह्यामध्ये असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे आणि त्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी मी उमेदवारी देईल असं पंकजाताई मुंडे यांनी थेट घोषणा केलेली आहे. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे उमेदवार ठरवताना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागतंय आणि ते जे ठरवतायत त्या पद्धतीने एकनाथराव शिंदे यांची शिवसेना उमेदवार देते ही वस्तुस्थिती आपण पाहतोय. अजित पवार गटाला सुद्धा ज्या जागा लोकसभेला महायुतीकडून सुटलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जे उमेदवार सांगतायत, ज्या तडजोडी घडतायत तेच उमेदवार त्या ठिकाणी द्यावे लागतायत. कारण महादेव जानकर यांना परभणीतून अजित पवार यांच्या गटाकडून ती जागा त्या ठिकाणी देण्यात आली आपल्याला माहिती आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर मतदारसंघातून सुद्धा अजित पवार गटाकडून त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेली आहे. अशी स्थिती एकनाथराव शिंदे यांच्या गटाची सुद्धा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कोण असतील हे राज्यातलं जे काही पदाधिकारी आहेत हे सुद्धा सांगू शकत नाही, कारण ती यादी दिल्लीतून फायनल होते असं त्या नेहमीच सांगतायत. अशी जर स्थिती असेल तर पंकजाताई मुंडे या थेटपणे स्वतःची भगिनी प्रीतमताई मुंडे यांच्यासाठी नाशिक मतदारसंघातून उमेदवारी कशा जाहीर करू शकतात हा सगळ्यात मोठा धक्का भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीला सुद्धा लागलेला आहे असं या ठिकाणी बोललं जात आहे. या संदर्भात आपण भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्कही साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. कारण आता नाशिकवरती भारतीय जनता पार्टी दावा करत आहे आणि प्रीतमताई मुंडे यांनी सुद्धा या ठिकाणी प्रीतमताईंना नाशिकमधून उमेदवारी देऊ असं घोषित केलंय. त्यामुळं नाशिक मतदारसंघातून नेमकं कोण लोकसभेची निवडणूक लढेल हा प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. परंतु अशा स्थितीमध्ये छगनराव भुजबळ यांनी मी आता नाशिकमधून लढणार नाही असं जरी जाहीर केलं असलं तरी सुद्धा ते समता परिषदेच्या राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक ही नाशिकमध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर दबाव येतोय अशाही बातम्या माध्यमातून येत आहेत की छगनराव भुजबळ यांनी आता माघार घ्यावी, न लढण्याची इच्छा व्यक्त केली ती माघार घ्यावी आणि नाशिकमधून लढावं असा दबाव छगनराव भुजबळ यांच्यावर येतोय असं सुद्धा छगनराव भुजबळ यांनी सांगितलं. उद्योगपती कोण येतोय असंही सांगितलं, ब्राह्मण समाजाकडून येतोय असंही छगनराव भुजबळ यांनी सांगितलंय. एकंदरीत छगनराव भुजबळ यांची जर परिस्थिती पाहिली तर आगाग म्हशी आणि मला कुठं नेशी या म्हणीप्रमाणे झालेली आहे. म्हणजे म्हशीचं शेपूट पकडायचं आणि म्हैस जिकडे घराकडे जाते म्हणून तिच्या पाठीमागे यायचं आणि पुन्हा म्हणायचं की आगाग म्हशी मला कुठं नेशी. अगदी तसंच भुजबळ साहेबांचं काहीतरी झालेलं आहे. कारण त्यांना नाशिकमधून लढायचं हे ते ठाम आहे, परंतु वेळेवर उमेदवारी जाहीर होत नाही म्हणून त्यांनी मी माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. परंतु आता मी नाशिकमधून लढावं अशी मतदारांची माझ्यावर दबाव आहे, इच्छा आहे असं ते बोलून दाखवतायत आणि नाशिकवरचा दावा आम्ही सोडला नाही असं सुद्धा ते जाहीर करतायत. एकंदरीत या परिस्थितीमध्ये पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भगिनी प्रीतमताई मुंडेंसाठी नाशिकवर केलेला दावा हा छगनराव भुजबळ यांच्या जिव्हारी लागलेला आहे आणि त्यामुळे छगनराव भुजबळ यांनी पंकजाताईंना थेट सल्ला दिलेला आहे की नाशिककडे लक्ष न देता पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये लक्ष द्यावं आणि सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी निवडून कशी येऊ हे पाहावं असाही त्यांनी खरमरीत सल्ला दिलेला आहे. मित्रांनो, ही माहिती ही घटना मला आपल्यासोबत शेअर करणं महत्वाचं वाटलं. मी आपल्याला माहिती दिली. तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.